त्यांच्या मम्मीला आम्ही शिकवतो नाही का आदिवासी भाषा. जावय कसं आहे बरं आहे ना दर्या पाणी पे कुठून आले मला दिलंय खर्च करायला. बाबा तुम्ही मला 500 रुपये दिले मला खर्चासाठी ना. हे बघा हे घेताय 200 रुपये घेतलं. हो सांगा ना हे लवकर सोडा नाहीतर माहिती ना आईचं राग तुम्हाला. कशी आहे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवरोबा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी निलेश जाणार आहे मोठ्या मामाकडे, म्हणजे त्यांचे मोठे बाबाकडे. कारण तुम्हाला सर्वांना माहितच आहे की बाप्पा आलेलेच आहे, म्हणून आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. आणि तिकडे सर्वांना माझ्या हात का बना हुआ आलूचा पराठा खाना है, तर मी तिकडे बनवणार जाऊन. मी कसं बनवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आहो पण फ्रेश होता आता, तर चला पटापट रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, मी पण फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे आणि आम्ही जाणार आहेत आज मामाकडे. मी तुम्हाला बोललीच असेल, बाप्पाचं दर्शन पण घेणार आहे. आणि तिकडे सगळ्यांना तिच्या हातचे आळूचे पराठे खायचे. बघू भाकरी सारखे ते पण जाळते का बराबर बनवून देते. जाळले तर तिच्या अवट्यावरती उपट्या घाल. तुम्ही खाल्लं मी का जाळते भाकरी? जाळते नाही जाळते. तर मित्रांनो, खूप मजा येणार आहे. बाप्पाचा पण दर्शन घेऊ, तुम्हाला पण दर्शन दाखवतो. आणि आज आमचा दोघांचा उपवास. दोघांचा पण उपवास आहे. ही पण मंदिरात जाऊन पहिला नैवेद्य ठेवेल, मग रेडी होऊन आम्ही पटापट निघू डायरेक्ट मामाकडे. तर मित्रांनो, आम्ही रेडी व्हायच्या आधी सिम्मीला आणि मम्मीचा उपवास आहे आमचा पण, तर ते आम्ही चाललोय मंदिरात उपवास सोडायला. तुमचा व्हिडिओ हे लवकर सोडा नाहीतर माहिती ना आईचं राग तुम्हाला. कशी आहे. आणि मित्रांनो, आता नुसतं गणपती बाप्पा आले, नुसते मोदक खायला भेटते. उपवास येतो सोड खाऊ नका मोदक सारखी फुगतू. तर चला आता आम्ही काय करतो, उपवास सोडून घेतो. हे आमचं मंदिर. काय बनवलं हे बघा. इकडे छुईची भाजी आणि हा पालकची भाजी, डाळ भात. छुई माहितीये का, शेंगा. तर आता सिम्मी आणि आई उपवास सोडते. गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, माझी आवडती गोष्ट आहे हे बघा. खाऊ का? आईला माहिती आहे रे सगळं. पहिले नारळाची अशी शेंडी काढायची. तुला येतो का फोडता? मग एक टाइम राहू दे. तर मित्रांनो, नारळ फोडून येतं आई बाप्पाचं दर्शन करत होती. आणि मित्रांनो, मी पण इथं बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शनानंतर आईचं दर्शन घेतलं आणि बायको पण आली, बाप्पाच्या पाया पडली. तिने पण आईचा आशीर्वाद घेतला. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आमचा दर्शन घेऊन झालेलं आहे. आईचा सिम्मीचा उपवास सोडून झालेला, नैवेद्य दाखवलाय. ही सिम्मीने गॅस सोडली. तर मित्रांनो, आम्ही रेडी झालेलो आहे. सिम्मी पण आतमध्ये पॅकिंग करते मामाकडे जायला. बघ आणि बघ मून ही रेडी झाले, तर मून पण तिच्या मागे लागलाय आणि तिच्या लाडाच आहे. मून काय ती चालली ना, ती कुठे पण निघली का पहिले तो पण येतो आणि बाहेर निघतो. तर मित्रांनो, आम्ही आता निघलोय घरातनं मस्त सगळा सामान घेऊन. आणि इथं नीट आहे, पडशील त्या दिवशी अंडा फोडला, आता तुझा डोकं फुटेल. तर मित्रांनो, आता काय करतो, आम्ही डायरेक्ट निघतो इथून, कारण टाइम झालेला आहे. आणि तुम्हाला तिथल्या डॅमचा, भिवपुरी डॅमचा व्ह्यू दाखवतो. तिथं एकदम खूप भारी व्ह्यू असा दिसतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि मोहन टाटा. तर मित्रांनो, आता आम्ही निघलोय आहे. आणि हे बघा, तुम्हाला वाटत असेल हे आमची गाडी, तर हेच आमची गाडी नाही आहे. आमची गाडी मी दाखवते. हे बघा, ही आमची गाडी. ही पण गाडी खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे. पण असंच मेहनत करत राहू मित्रांनो, एक दिवस
ह्या गाडीवर नाही ह्या गाडीवर जाऊ, म्हणजे अशी गाडी घेऊ आणि बिंदास फिरू मित्रांनो फॅमिली सोबत. तुम्ही पण कुठे पण बसा भेटले तरी बिंदास बसा आपल्या गाडीत आवाज देऊन. आठवण ठेवा हा, बसा बिंदास. भाई सगळ्या मेहनतीवरती मेहनत केली तर आज ह्या गाडीवर फिरतोय ना, उद्या आपण ह्या गाडीत पण फिरू शकतो. तर चला आम्ही चाललो आता मामाकडे, तर भेटूया तिकडे. तर आई आलेली दुकानाचं सामान घ्यायला, तर आम्ही पण आता नेरळमध्ये पोहोचलोय. एक रंगी साड्या वा हा दोघींच्या. तर मित्रांनो बायको नारळ घेते का सांगू का, कारण आमच्या लग्नाच्या आधी ना आमचा आईचा बाबा म्हणजे मोठा बाबा त्याने ना नवस केला होता, तर त्यासाठी 5 नारळ घेतोय. हे बघ पैसे पण देत नाही. हा दे दे, आईने दिलेत ना तुला 500. हा कुठून आले? मला दिलंय खर्च करायला. मग मला दोघांना दिले असतील, तुला ऐकायला आला नसेल. बघा मित्रांनो बायको घेते गजरा आणि पैसे माझ्याकडे मागते. नाही नाही गजरा तू माळणार आहे, तूच पैसे दे. बाबा तुम्ही मला 500 रुपये दिले मला खर्चासाठी ना, हे बघा हे घेताय 200 रुपये घेतला. हो सांगा ना, खर्चासाठी पैसे. मित्रांनो गजरा माळते ती आणि पैसे माझ्याकडे मागते. तुम्ही मला दिले ना. माझ्यासाठी हा मग दे दे जा, दे दे पैसे. आता कसे दिले बरोबर लाईनीवर आली ती. तर मित्रांनो आम्हाला घ्यायला आमच्या मामाची मुलं आलेले आहेत आणि बघ हे माकड तोंडे हे माकड तोंडे तिला पैसे नाही दिले, राग आला तिला. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता, इथे किती भारी व्ह्यू दिसतोय. मस्त धुमकं बसलेलं आहे डोंगरावरती. कसं वाटतंय? कसं वाटतंय काय दाखवू तुम्हाला, कसं वाटतंय? झापूंग झुपूंग होत आहे माझं, झापूंग झुपूंग. खूप अंधार झालाय मित्रांनो, नाही बघ कशी चढते. कसं वाटतंय तुला? कितना क्या मतलब कैसा लग रहा है? एक तो साड़ी इतना पसंदीदा से पहना पर चलना ही नहीं हो रहा है अभी. तर मित्रांनो अंधार खूप झालेला आहे, तर आता बाप्पाचं दर्शन घेतानाच भेटू. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आमचे मोठे बाबाकडे. आता आम्ही दर्शन घेऊ बाप्पाचा. नानाचं झालं दर्शन, आता बाप्पाचं दर्शन घेऊ. हे बघा सगळे मंडळी इकडे जमली आहे आणि आहो घाबरते आज पहिला वेळी. आणि हा ते सांगा ना नाना, ते सांगा ना. नाही नंतर सांगा त्या. बघा आमचे बाप्पा. देवाला माग काय मागाय गेल्या वर्षी या केलात ना, काय हा गेल्या वर्षी मी आलेली आमच्या लग्नासाठी. लग्न झाला ना आता पोऱ्या मागा मग, आता पोऱ्या मागा मग. देवाला ठेक. तर मित्रांनो इथे आम्ही मोठ्या बाबाच्या घरी गणपती बाप्पा होता त्याचा पण आशीर्वाद घेतला आणि इथं अशी गंमत झाली की मोठे बाबा बोलत होते या वर्षी बाप्पाकडे पोरगा मागा म्हणून. तर मित्रांनो मामाकडे पूर्ण लाईट गेलेली आहे आणि एक बाप्पाची आरती घ्यायची पण लाईट येईपर्यंत सगळे बसलेत, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो लाईट नव्हती म्हणून सगळे गप्पा मारत होते, पण विचार केला की लाईट लवकर येणार नाही, आपण बाप्पाची आरती घेऊन टाकू. नेक्स्ट मॉर्निंग. तर सॉरी मित्रांनो मी आलोय अंबरनाथला, कारण सिम्मीच्या घरी प्रॉब्लेम झालाय थोडा त्यांच्या पप्पांचा. तर आता दादा भेटले, त्यांना ब्रिजवरती सोडतोय दिसत नाही आणि सिम्मीच्या घरी जातो. काय झालं ते तुम्हाला सांगतो. तर त्या दादांना दिसत नाही, त्यांना सोडलंय मी आणि आता जातोय सिम्मीच्या घरी. पण इथं माताजी भेटलेले, त्यांचा आशीर्वाद घेऊ. आशीर्वाद घेऊ माताजी. तर माताचा आशीर्वाद घेतला, जरा बरं वाटलं. आणि मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की मामाकडे जाऊन आळूचे पराठे बनवणार आहेत, पण थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे सिम्मी पुढं आली तिच्या घरी. आता मी पण चाललो आहे, तर चला तिकडंच भेटू.
जिकू. तर मित्रांनो मी आता पोहोचलोय सिम्मीच्या घरी आणि त्यांची मम्मी जिकूला घेऊन ये. मम्मी गेले बाहेर. आणि कैसे हो पप्पाजी? ठीक हो ना? आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि सिम्मी पण आली घरी. तर तुम्ही बघू शकता त्यांची तब्येत बरी नाही, डोळ्यांचं ऑपरेशन झालंय. त्याच्यामुळे काय आम्ही मामाच्या इथे आळूचे पराठे काय बनवू शकली नाही. हा ना, आणि माझी पण तब्येत ठीक नव्हती ना म्हणून, आणि पप्पाचं ऑपरेशन झालंय म्हणून कसं त्यांची पण जरासा त्यांना काय बघावं लागतं. आणि आई आहे ती घाबरते ड्रॉप टाकायला. हे बघा मित्रांनो, नीलची सोय हे बघा. माझी राबिया इसको पाणी दे रही है. कधी मला पण नाही दिलं असं पाणी, आणि नील पप्पाला पाणी. काय हो राबिया, किसको दे रही हो पाणी? मेरे को कभी दिया नहीं. बोल तू क्या लड़की है? तुम बाद में पीने ना. अले अले बाप रे, अले बाप ले बाप. थैंक यू. आपको मिला बात में जल्दी. मेरे को तो कभी पानी मिला. बोल नहीं देने का तुझे. हाँ, मेरी तो ये जिगरा है. अम्मा मेरा बच्चा ये. तुला आता बोलतील तू आळूचे पराठे बनवणार, बनवत नाही काय नाही, सांग आता. हा ना यार, 2 टाइम झाला असा. घरी पण एक दिवशी शेतामध्ये नाही झालं बनवून, आणि आज पण बनवायचं होता मामाकडे, ते पण नाही झाला. माझे बाबा आहे ना, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय म्हणून. हा ना. हा काय नाही, आपण त्याला नेक्स्ट टायमाला देऊ बनवून, नाही का. मित्रांनो कसं आहे, लाईफ मध्ये खूप सध्या प्रॉब्लेम चालू आहेत. तर प्रे करा सगळे प्रॉब्लेम जाऊ दे. प्रत्येक जणाच्या लाईफमध्ये असे दुःख येतातच. तर हिची पण थोडी तब्येत बरी नाही, पप्पांचा पण ऑपरेशन झालेलं आहे. आता जसं होईल तेवढं त्यांची पण काळजी घ्यायची ना. मम्मी जी कैसे हो? मम्मी की मजा आहे. मित्रांनो आम्ही मस्त चहा पितोय. किती महिने का हुआ? 10 महीने का बाळ हुआ है सिम्मी को. आपलीच बच्ची, रेडीमेड बच्ची. तर मित्रांनो आहो फ्लश झाले, आणि माझी बहीण आहे, त्याची मित्र आहे, त्याचा मुलगीचा वाढदिवस होता, तर त्याच्यासाठी सायकल आणलाय मस्त गिफ्टसाठी. आणि माझी आई आहोला काय विचारतात, तुमच्यामध्ये जावई आले की त्यांना पाणी देताना काय विचारतात ते तसं त्यांना सांगतात. त्यांच्या मम्मीला आम्ही शिकवतो नाही का आदिवासी भाषा. जावई कसं आहे? इधर तर जावई कसं आहे? बरं आहे ना? दर्या पाणी पे. अभी एक साथ जावई कसं आहे? दर्या पाणी पे. या पाणी पे. बरोबर बोली. तर बघा माझी मम्मी पण ठाकरी भाषा शिकते. मी तुम्हाला सांगते, पप्पाचं पण ऑपरेशन झालं होता. पप्पा डोळ्याचं ऑपरेशन झालं ना? एकच ना? मग काय झालेला? मोतियाबिंद निघाला. मोतियाबिंद लेझर ट्रीटमेंट ना? कसं केलं ऑपरेशन? म्हणजे लेझर होता? लेजर मला माहित नाही, अंदर मशीनरी आहे ना सर. अच्छा अच्छा अच्छा. और दूसरी आंख का कराना है. अच्छा, दुसऱ्या डोळ्यांचा करणं आहे. आणि काय इंजेक्शन वगैरे नाही लावलेलं ना? इंजेक्शन वगैरे काय लावलेलं का? कोई दर्द नहीं हुआ मेरे. तर मित्रांनो आता त्यांच्या दुसऱ्या पण डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, पण त्यांना तारीख दिलेली आहे काहीतरी बुधवार, तर ते जाणार आहे. तोपर्यंत आम्ही काय करतो, वडापाव आणले छोटे ते खाऊन घेतो. हे बघा पहिले बसले. पहिला मान जाऊया आता, बरोबर ना? जावई बापू का पहिला मान. हा. हे बघा, ही बघा भूत आली आहे घरी आमच्या. भूत काय रे नन. या ननला बघा, ही रात्री जर माझ्या घरी अशी आली ना, मी तर घाबरून उठून भागेल बाबा. हे बघा मित्रांनो, गाडी आणले गिफ्ट आणि मम्मी चालवते. जिकूची मम्मी आहे. कशी आहे जिकू तुझी मम्मी? गाडी तोडून टाकल आपली. हे भुक्कार, खाऊन घे. कचरावाली आलेली आहे. हे बघ कचरा तू इधर आहे. कचरा ये इधर आहे. कचरा घेऊन जा. हो का, भर तिला, भर ना. अरे भर घे. सकाळी कसा गाडीचा आवाज येतो इथं? कसा? स्वच्छ भारत का इरादा
इरादा कर लिया हमने. तर मित्रांनो उसको बैठा उसको आम्ही पटापट वडेपाव खातो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही रेडी झालोय, निघतो आता बर्थडे साठी. आणि मम्मी बाबासाठी ज्यूस वगैरे बनवत आहे. बाबा बसले आता इकडे. तर आता हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू. आणि हा पराठे बनवताना व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि मनापासून सॉरी, कारण हो. आम्ही बोललो होतो मामाच्या इकडे पराठे बनवणार, पण ते नाही बनवायला जमलं कारण पप्पाला पण बघायला यायचं होतं. तर चला मित्रांनो आम्ही आता जातोय बर्थडेला. हा व्हिडिओ इथेच एंड करू. जो पण असेल आपल्या चॅनलवरती नवीन त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला टाटा बाय बाय.